नमने वचन लघुरंक दीन बळीवंत. लघु म्हणजे लहान मुलगा, त्याला म्हणावं. भाऊ म्हणतात अरे सोन्या तू मूर्ख का शहाणा. त्याला कधी तू गाढव आहे असं म्हटलं तर रडायला लागतो. त्याची ताकद चालत नाही, नाही तर ठेवून देईल एखादा. त्याची ताकद चालत नाही म्हणून त्याचं शस्त्र काय, लहान मुलाचं रडणं हे त्याचं शस्त्र आहे. त्याला विचारलं तुला काय, तू मूर्ख का गाढव, आपलं शहाणा का मूर्ख, तर तो म्हणेल मी शहाणा आहे. गाढव म्हणलेलं त्याला सुद्धा आवडत. आम्ही अज्ञायसे नमानी वचन लघु रंक दीन बळीवंता. मोठी मालिका आहे. मग लहान मुलाला काही नाक पुसता येत नाही, त्याला जर वाटत नाही की मला काही कळत नाही, मी शहाणा आहे, तर मग बाकीच्या मनुष्य लोकांचं काय म्हणावं. म्हणून अर्जुनाला कळालं मला कळत नाही, अविद्येचा ज्ञानी तो बहु शहाणा. विठोबा कुमार जो कोणी पुरुष श्री गुरूंच्या जवळ जाऊन चित्तगत जो संदेह आहे, संशय आहे, त्या संशयाचं निराकरण करण्याकरता त्यांना प्रश्न करतो, त्याच्यासाठी हा अभंग आहे. ही आताची पार्श्वभूमी होती अभंगाची. हा अभंग त्या जिज्ञासू पुरुषासाठी आहे.
प्रत्येकाच्या चित्तामध्ये प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना, शब्द लय अवघड आहे आणि त्याचं स्पष्टीकरण त्याच्याही पेक्षा अवघड. आपण फक्त शब्दाला स्पर्श केला, त्याचं स्पष्टीकरण पूजनीय गुरुवारी बाबांच्याच मुखातून आपण ऐकावं. फक्त असंभावना, संशय आपल्या मनामध्ये जे आहे त्या संशयाचं निराकरण करण्याकरता श्री गुरुला शरण जायचं. त्यांना हे विचारायचं, प्रपंचातल्या गोष्टी विचारायच्या नाही. काय उदार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे काही मी उद्धार पावेन, काही कृपा करसी नेणे, मज दिनाची धावणे. चित्तामध्ये आर्त अशा प्रकारची बाबा म्हणतात की मी आश्रमात गेलो, पूजनीय बाबा आश्रमात गेले 60 साली, 60च्या नंतर पुढे. तर तिथे गेल्यानंतर जे पाठामध्ये जे विषय व्हायचे त्या ती आता जे सांगितलं प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, त्या विषयाचं चिंतन श्रवण केलं. कसं श्रवण केलं? एकाग्र चित्तानं सर्व इंद्रियाच्या वृत्त्या स्थिर करून, सर्व इंद्रियाचे कान करून आजी श्रवणेंद्रिया पाहले या म्हणण्याप्रमाणे महाराज बाबांनी श्रवण केलं. आता श्रवण केल्यानंतर कान पवित्र करून कपडे झटकून निघून जाणारे लय लोक आहेत, पण ती ऐकलं त्याचं मनन करणं, त्याचं चिंतन करणारे फार कमी साधक आहेत. बाबांना त्याचं चिंतन करायचे आणि चिंतन करून मनन करून त्याचा हे असं कसं, हे असं कसं, त्याचं चिंतामध्ये ध्यास लागला. झोप येत नव्हती. विषय हाय, बाबांना झोप येत नव्हती. आपल्याला तर बातच झोप येते, बाबांना झोप येत नव्हती. ध्यास लागला होता. ध्यास लागला का झोप येत नाही. बरं का, पूजनीय बाबांना या आत्मजिज्ञासा एवढी दृढ झाली होती, ती एवढी दृढ झालेली आत्मजिज्ञासा आहे की त्या जिज्ञासेला ती परिपूर्ण होण्याकरता काही द्या, तुम्ही काही द्या, ती जिज्ञासा पूर्ण होणार नव्हती. बाबा सांगत असतात की बाबांच्या बालपणी, आता इकडे कुठली यात्रा आहे, तिथे सुपोबाची यात्रा भरायची. त्या मरसूळच्या यात्रेला जायचं. तर पहा तुम्ही, 60च्या दशकातली गोष्ट, 1950 अशा ज्या 50 साली काय व्यवस्था होती, रस्ते होते, काही तुमच्या मोटार गाड्या, गाडी घोडे, बैलगाडीत आपले चालले यात्रेला. सगळे यात्रेला निघाले, बाबा निघाल्या, आजी निघाल्या आणि हे मागे लागले. मग सगळे जण बसले गाडीत. बाबा काय म्हटले, आजोबा म्हटले आपण मागून जाऊ. काय म्हटले, आपण मागून जाऊ. ते गेले समोर आणि एक खिशात 1 रुपया, बोलायला काय कमी पैसे होते तेव्हा, ते बाबांच्या हातावर 1 नाणं दिलं. बाबा म्हटले, आणि हातावरती रुपया ठेवला की खुश. ती यात्रा कोणीकडे झाली, ते जाऊनही आले, संध्याकाळी परतही आले, एक खिशात पैसे घेऊन तितक्यातच मस्त आनंद. मला काय सांगायचं की एखाद्या मुलाला, हे कसं आहे, आपल्याला जे पाहिजे, यात्रेचं उदाहरण आहे बरं का, बालपणीचं हे सांगितलं तुम्हाला चरित्र. झोप येत नव्हती बाबांना. मग झोप येत नव्हती म्हणून साखरे महाराजांना उठवायला जायचे आणि उठवायला जाऊन तेवढ्या रात्री भलत्याही वेळेला जाऊन महाराजांना प्रश्न विचारायचा की हे याचं उत्तर मला पाहिजे. ही आहे जिज्ञासा. एक ऐसी दशा येईल माझ्या अंगावर,
दृष्टांत सांगत असतात. उपनिषदामध्ये कथा आलेली आहे की उपनिषदामध्ये यमधर्मापाशी एक ऋषिकुमार पोचला. त्याची पार्श्वभूमी आता सांगायला वेळ नाही. आणि यमधर्माच्या दरबारामध्ये पोचण्या अगोदरच यमधर्मानं त्याचा दारबंद केलं. यमधर्मानं त्याची कडक परीक्षा पाहिली. धोधो पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, 1 दिवस 2 दिवस उपवास त्याला घडला, तरी जागेवरून हलला नाही. यमानं दार उघडलं. तिसऱ्या दिवशी आणि यमधर्मानं दार उघडल्यानंतर त्याला विचारलं की कोण, कुठून आला, कशासाठी आला. त्यावेळेला तो ऋषिकुमार, नचिकेता त्याचं नाव, तो त्याला यमधर्माला म्हणतो, तम तो उपनिषदम पुरुषम पृच्छामि. उपनिषद ज्या पुरुषाची वर्णन करतात, उपनिषद जया गाती, ज्या पुरुषाचं वर्णन उपनिषद करतात, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेदी जाण, 6 शास्त्र कारण, 18 पुराण, हरिसी गाती. ज्या हरीचं, ज्या पुरुषाचं, परमपुरुषाचं वर्णन उपनिषद करतात, त्या उपनिषद वेद काय, ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य वेद प्रतिपाद्य, असं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उपनिषदी दया गाती. त्या उपनिषद ज्या पुरुषाचं वर्णन करतात, तो पुरुष मला ऐकायचा आहे, मला जाणायचं आहे. यमधर्म म्हणणार आहे, वेडा आहे तू, तुला काय कळलं, एवढासा छोटासा तू, तुझं आयुष्य वय कशाचं आहे, खेळण्या बागडण्याचं तुझं वय आहे, एवढ्या मोठ्या कशाला गोष्टी करतो. मग हे घे पैसे. लाख रुपयाचा चेक दिला. हिरे, माणिक, मोती, माणकं त्याच्या समोर असे ढीक घातला. भुलला नाही माणूस, भुलला नाही. त्या माणिक मोत्याला, हिऱ्याला तो भुलला नाही. तो म्हणला, मला याची कामना नाही, मला फक्त जाणायचंय, मृत्यूचं रहस्य जाणायचं. आबा सुद्धा म्हणतात की माणूस मृत्यूचं रहस्य प्रत्येकाला जाणायचं आहे, बरं का. मग त्याने 3 प्रश्न विचारले. त्यातले हे 2 प्रश्न, उपनिषद ज्याचं वर्णन करतात त्या पुरुषाचं वर्णन तू मला कर, आणि मृत्यूचं रहस्य मला जाणायचंय. ते जाणल्याशिवाय तो बाबा परत आलाच नाही, तिथून हल्लाच नाही. याचं नाव आहे जिज्ञासा. विठोबा रुक्माई. आहे का नाही नवलाची गोष्ट. असे किती लोक आहेत, अशी दृढ आत्मजिज्ञासा धारण करणारे. सगळ्यांच्या मनात जिज्ञासा एकच आहे. काय जिज्ञासा आहे, आपलं जमल का, नोकरी लागेल का, दुसरं आणखी आपलं जमल का. आता जमणीच नाही, आता नुसतं देवाकडेच हात जोडायचे. झाली कृपा तर झाली, मामाची कृपा झाली तर झाली, तू जमणे नाही. विठोबा कुमार कैसी दशा येईल माझ्या अंगात. ही जी वृत्ती आहे, कशानेही पूर्ण होणारी न होणारी जी जिज्ञासा आहे, म्हणू नये पण दुर्दम्य अशा प्रकारची जी भगवंत प्रत असलेली ईश्वरावगाहिनी, ईश्वरा वाचोनी कही, ईश्वराशिवाय अन्य कशानेही जी पूर्ण न होणारी जिज्ञासा आहे, आत्मजिज्ञासा त्याला म्हणतात. ती आत्मजिज्ञासा अर्जुनाजवळ होती. हा विषय आहे.
ही जिज्ञासा फक्त आणि फक्त अर्जुनाजवळ होती आणि त्या अर्जुनाच्या मोहात हा अभंग भगवान पूजनीय बाबांनी घातलेला आहे. अर्जुन म्हणतो, देवा मला असं वाटतं. काय म्हणतो अर्जुन? निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो न पश्यामि हत्वा स्वजनमाभवे. हे आधी बोलला. नंतर म्हणतो, न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषाम् अर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणौ त्यक्त्वा धनानि च आचार्या पितरः पुत्रा मातुला श्वशुरा. ज्यांच्यासाठी माझं जीवन आहे ते मी युद्ध करून ज्यांना विजय संपादन करून ज्यांच्यासाठी हा विजय संपादन करायचा तेच मरण्यासाठी माझ्या समोर उभे आहेत. मग हे मला काही बरोबर वाटत नाही. ही झाली त्याची पार्श्वभूमी, बोलण्याचा मतीचा अर्थ. पण नंतर अर्जुन म्हणतो की हे देवा, हे समस्त कुळ देखोनी जो शोकू उपनलासे म्हणी तो तुझिया वाक्या वाचूनी न जाय आणिके. तुझ्या वाक्य वचनाशिवाय तुझ्या वचनामृताशिवाय माझ्या अंतःकरणगत जो मोहन जो शोक आहे, संतप्त माझ्या मनाची वृत्ती झालेली आहे, तो मन शांत होणार नाही. तुझी या वाक्या वाचूनी न जाय आणिके. विडोबार खूप नाही प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. मम इंद्रियाणां उच्छोषणं शोकामपनुद्यात् नहि प्रपश्यामि. अर्जुन म्हणतो, देवा माझ्या मनामध्ये जो शोक निर्माण झाला तो भूमो वसपत्नं समृद्धं राज्यं अवाप्य. भूमीचं हे पृथ्वीचं राज्य काय, इंद्राचं राज्य जरी मला मिळालं तरी देखील माझ्या अंतःकरणातला शोक जाणार नाही. मग देवेंद्राचं पद जरी मिळालं, या भूलोकाचं पद काय, देवलोकाचं पद काय, काहीही जरी मिळालं तरी माझ्या अंतःकरणातला शोक निवारण होणार नाही. मग तो तुझिया वाक्या वाचूनी न जाय आणिके. तो तुझ्या वचनामृताशिवाय इतर कशानेही जाणार नाही. ही अनन्य भक्ती आणि ही दृढ आत्मजिज्ञासा त्याच्या मनामध्ये होती. आणि म्हणून अर्जुन भगवंताला म्हणतो की देवा तू आता मला असं काही साधन सांग की ज्याच्या योगानं माझ्या अंतःकरणातला शोक निवृत्त होईल, माझं मन शांत होईल, अर्थात तू प्रसन्न होशील, तू माझ्यापासून दूर जाणार नाही, तू सदैव माझ्या सोबत राहशील, तुझी साथ मला सुटणार नाही. हेच साधन मला अभंग सांगा. हे अभंगाच्या पहिल्या चरणात बाबा सांगतात. सांग
तिची साधन सांगावज जेणे सखा केशवराज जेणे सखा केशवराज तिची साधन सांगावज तिची साधन सांगावज भगवंताला शरण जाऊन भगवंतापाशी भगवंत प्राप्तीचं साधन मागितलं. या ठिकाणी अर्जुन हा राजा आहे. भगवान श्रीकृष्ण हे इथे भगवान नाही, इथे हे देव आहेत. खरं तर असं आहे, खरं म्हणजे लोकदृष्टीनं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं नातं काय? अर्जुनाच्या पत्नीचा भाऊ म्हणजे श्रीकृष्ण. हे नातं, या नात्यात एवढी श्रद्धा, इतकी समर्पण, एवढं समर्पण नाही असल्या नात्यात नसतं. लोक आता शेत घ्यायचं असलं, घर बांधायचं असलं तर बापाला विचारत नाही, पहिला फोन साल्याला, आहे की नाही? साल्या त्यांचं जास्त जमते, पण व्यवहारातल्या गोष्टी त्याला विचारत नाही इतकं सगळे लोक आहेत. पण उद्धाराची गोष्ट त्याला कोण विचारते मला, आहे की नाही? नवलाची गोष्ट इतिहासामध्ये फार दुर्मिळ लोक आहेत ते, की कोणाची पत्नी त्याचा गुरु आहे, कोणाची म्हणजे कोणाचा गुरु त्याची पत्नी आहे, तर कोणाचा गुरु त्यांचा भाऊ आहे. भाऊ आहे. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावाला, कोण भावाला गुरु मानतो? भावाला गुरु मानतं कोण मानतं? सख्खे भाऊ, पक्के वैरी. बाबा आश्रमात मुलं हे शिकतात, तर त्या भावाला जर काही म्हटलं की त्याला राग येतो. त्याच्या भावाला जर काही म्हटलं आपण, तर तू म्हणतो माझ्या भावाला. बाबा म्हणतात हे जे प्रेम आहे, हेच प्रेम उद्या घरी गेला म्हणजे टिकलं म्हणजे कमावलं. विठोबा रखुमाई, गुरुच्या घरी काय शिकायचं हे शिकायचं. भावाला भाऊ म्हणणं, भावाला गुरु म्हणणं. आपल्या भावामध्ये आता विश्वास बघू तो माझा श्री गुरु निवृत्ती राजा. श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांना विश्वात्मक म्हणतात. केवढी मोठी श्रद्धा महाराज, केवढी मोठी श्रद्धा. मग गुरुच्या घरी राहून हे शिकायचं, गुरुपासून हे शिकायचं. बाबा म्हणतात हेच प्रेम घरी गेल्यानंतर टिकलं म्हणजे आम्ही कमावलं आणि तूही कमावलं. तुझा बाप धन्य, तुझी आई धन्य, तुझं गाव धन्य, तुझा देश धन्य. या इतिहासामध्ये असले श्रद्धावंत लोक फार कमी होऊन गेले. नाही गुरूंनी म्हणावं की पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांना सारखं हे व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही. गुरु शिष्यपण सिद्धीस नेले, हे वचन आहे निवृत्तीनाथांचं. म्हणजे गुरु ज्यांना मार्ग देतात. भाऊ भावाला काय समजतो, भावासाठी भाऊ काय करू शकतो. नुसतं रामायण पाहायचं, राम विजय पोथी लावायची आणि श्रावण महिना करून पंगत झाली की झाला. रामायणात काय सांगितलं, राम आणि भरताचं काय नातं होतं हे लक्षात आलं पाहिजे. हे विषयांतर नाही.
बरं का, हे चिंतन आहे की आज ह्या गोष्टीचीच दुर्मिळता आहे. जीवनमूल्य, नीतिमूल्य, अढळ प्रेम, नितांत प्रेम, निष्कपट प्रेम, निर्व्याज प्रेम, समरसता, परस्परांविषयी असलेला स्नेहभाव, ह्या गोष्टी दुर्मिळ झाल्या जगामध्ये. आणि हे आपल्याला पुराणानं सांगितलं. ही कथा कशातली आहे? राम आणि आपलं कृष्ण आणि अर्जुनाची महाभारतातली कथा आहे. मग महाभारतात इथून हे पाहायचं, महाभारतामधून हे बघायचं की अर्जुन आपल्या साल्याला, ते बोला चालत नाही, त्याला गुरु म्हणतो, त्याच्याविषयी गुरुत्वाची बुद्धी होणं, हे याचेही किती मनाचा मोठेपणा आहे. अर्जुनाच्या मनाचा म्हटल्यापेक्षा त्याला, अर्जुनाला एवढी मोठी श्रद्धा प्राप्त झाली की तो इंद्रपदाला सुद्धा तुच्छ समजतो आणि भगवंताच्या वचनाला श्रेष्ठ समजतो. अर्जुन म्हणतो, देवा मी युद्ध करीन, यांच्या रक्ताने प्रतीक्त झालेले भोग मला मिळतील, पण आम्ही पापाचं वस्तिस्थान झाल्यानंतर ज्या वेळेला वनाला अग्नी लागला का तिथून पक्षी उडून जातात. सरोवर आटलं म्हणजे तिथे कोणताही पक्षी तिथे जात नाही. सरोवर आटल्यानंतर कोकिळ पक्षी, सगळे पक्षी तिथून उठून निघून जातात. तसलं किंबहुना चव्हाट्यावर ठेवलेला बळी उचलण्याकरता चौकडून कावळे यावे आणि त्या कावळ्यांनी तो बळी उचलावा, तशी माझी स्थिती होईल. मी पापाचं वस्तिस्थान झालो म्हणजे माझ्या हातून पाप घडले. पापमेवाशे दस्मान हत्वैताना ततायिनः. मी पापाचं वस्तिस्थान होईन, माझ्याकडे पाप येतील आणि तू आमच्यापासून दूर जाशील. पाय चिंतन आहे बरं का. अर्जुनाला कृष्ण दूर जावा नको वाटत होता. अर्जुनाला श्रीकृष्ण आपल्या पाशी पाहिजेत होता. तो तुझी या वाक्या वाचून न जायानिके. मग अनन्य अन्याश्रयाणाम रहितः स अनन्यः. अनन्य गतिक चित्तानं अर्जुन देवाला म्हणतो की देवा मला काही नको, मला तू पाहिजे, मला तुझं वाक्य पाहिजे, मला तुझी कृपा पाहिजे, मला तुझी प्रीती पाहिजे. मी तुझ्या प्रीतीसाठी हे सगळं करतोय, माझ्या कीर्तीसाठी नाही. मला राज्य मिळावं, मला संपत्ती मिळावी, मला मान मिळावा ही माझी अपेक्षा नाही. मला तू नाराज नाही झाला पाहिजे म्हणून मी हे सगळ्या गोष्टी नको म्हणतो. विठोबा
तुका त्यासी लोटांगणी. असले श्रद्धावंत पुरुष फार विरळ आहे. सगळे आपली वांग भाजू नको आहे काय, आपली पोळी भाजली की झाले मोकळे. पण गुरुवारी महाराज म्हणतात तोची श्रद्धावंत हरी तुझी श्रद्धावंत पावेल विसावा. तुझी श्रद्धावंत पावेल विसावा. तुझी श्रद्धावंत पावेल विसावा. तुझी श्रद्धावंत पावेल विसावा. तोची शब्दानं इतरांची व्यावृत्ती केलेली आहे. इतर म्हणजे तुम्ही आम्ही जे समाजामध्ये दाखवतो, फक्त आपण लोक महाराजांना दाखवतो की आम्ही तुमचेच, आम्ही तुमच्या पुढे जात नाही, काही ऐकत नाही. बाबा म्हणतात तो दिसतो आपल्या समोर तेवढाच तो आपला आहे, बस. विसावा भवती, हे असंच आहे असं कोणाला वाटतं. श्री गुरूंनी सांगितले तूची ब्रह्म ऐसे हे वचन धोरणीर आहे दृढ विश्वास आहे. की गुरूंनी सांगितलं त्वम एव साक्षात ब्रह्मासि नित्यम तत्वमसी. तत्वम असी या वचनावर अढळ प्रमा कोणाची होते हो. अढळ प्रमा प्रमेच्या करणाला प्रमाकरण प्रमाण. मग ही अढळ प्रमा की गुरूंनी म्हटलं ना चिरंजीव तूच करा आहे शोधून अंतरा. आहे शोधून अंतरा. मग हा अर्जुनाचा भाव आहे. नीट ऐका बरं का. अर्जुनाला मोह झाला हे देवानं ओळखलं. मोह काय आहे. जे नाही जसं नाही तसं त्याचा निश्चय करणं. कर्तृत्व भोक्तृत्व धर्म हे आत्म्याचे नाहीत आणि ते आत्म्याच्या ठिकाणी त्यानं धारण केले अर्जुनाने. किंबहुना अर्जुन म्हणतो की किम कर्तव्य मूढा, मी काय करावं हे मला काही कळेना. बरेच प्रश्न त्याच्या मनामध्ये होते. नुसता मोह म्हणजे त्याला दया त्याच्या मनामध्ये नेमका काय त्या अर्जुनाचा भाव आहे पहा. मग अर्जुनाला जे जसं नाही ते तसं दिसायला लागलं. जसं नाही तसं दिसणं म्हणजे जे कौरव होते हे कौरव त्यावेळेला तिथे त्याचे शत्रू होते. त्या कौरवांनी त्याला 6 वेळेला दुष्ट हेतून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या कौरवाला हा स्वजन म्हणतो. हाच मोह त्याचा बरं का. अर्जुनाला शत्रूवर दया करायचं कोणी सांगितलं. दया धर्म का मूल आहे. पण शत्रूवर करायची का मग हे अर्जुनाच्या चित्तामध्ये हे भलतंच काही त्याच्या चित्तात घुसलं. जसं बाबा सांगतात की एखाद्याला साप चावला
लोक काय म्हणतात, मिरच्या आणा, मिरच्या, कडुनिंबाचा पाला आणा. तो जर त्यानं खाल्ला, कडुनिंबाचा पाला जर त्यानं खाल्ला तर समजावं याला सरळ चावला. मग काय करायचं, तिखट मिरच्या जर त्याला गोड लागायला लागले याचा अर्थ त्याला सरळ चावला. मग काय करायचं, सापाचं विष कोण उतरवतं, मग त्याच्याकडे घेऊन जायचं. मग भगवंतांनी विचार केला की याला मोह रूपी सर्प चावला आणि साप चावला का मग त्या लहरी येतात, माणसाला काय येतात, लहरी येतात. जसा साप असा वेडे वाकडे असा खेळतो तशा त्याच्या लहरी याच्या अर्जुनाच्या अंगात यायला लागल्या. आणि मग देव म्हणले आता याचा हे विष उतरवलं पाहिजे. श्री हरी गारुडी आला धावनी. मग तो श्री हरी रूपी जो गारुडी आहे तो कृष्ण गारुडी, बाबा सांगतात की गुरु गारुडी आला धावून. मग त्याला काय काय सांगितलं, गुरु गारुडी आल्यानंतर ते गारुडी विद्या जी आहे त्या विद्येचं हे वैशिष्ट्य आहे की त्या मंत्रासमोर सर्पाचं विष टिकत नाही. मग त्या गुरुरूपी गारुडीने आता श्रीकृष्ण रूपी गारुडी आला आणि अर्जुनाला असलेला जो सर्प आहे त्या मोह सर्पाचं निराकरण करण्याकरता विचार करू लागले की याला नेमकं औषध कोणतं द्यावं. मग याच्या चित्तातला संदेह जाण्याकरता काय करावं, याला नेमकं कर्म सांगावं, ज्ञान सांगावं का उपासना सांगावी. मग केवळ ज्ञान सांगावं का उपासने सहित ज्ञान सांगावं, कर्मांगावबद्ध उपासना, नेमकं याला सांगावं तर काय सांगावं. मग अर्जुनच म्हणतो की देवा या सगळ्या साधनामध्ये जे श्रेष्ठतम असं जे साधन आहे तेच साधन तुम्ही मला सांगा की ज्याच्या योगानं माझ्या अंतःकरणातला हा मोह दुर्धर जो जडून बसलेला जो मोह आहे तो शोकनिवृत्त होईल. तेची साधन सांगा, तेची साधन सांगा,
केशवराज तोची मंत्रा मारावे जेणे विठ्ठल सुखावे जेणे बघतील नयन विठुरायाचे चरण तोची मंत्रा मारावे जेणे विठ्ठल सुखावे शरणाला भगवान ऐसे सांगावे साधन तोची मंत्र मागावे जेणे विठ्ठल सुखावे. अभंग श्री अभंग गाथेतील आहे. हे अभंग प्रासादिक आहे. ईश्वराच्या अनुग्रहानं श्री गुरूंच्या बोधानं जी मती शुद्ध झाली आणि त्या बुद्धीतून हे अभंग प्रस्तुत झाले. हा गुरुवर्य बाबांचा जो श्री अभंग गाथेचा हा जो एवढा मोठा हा जो यज्ञ आहे, येणे वाग्यज्ञे तोषावे, या अभंग गाथेमध्ये 2424 अभंग आहे. या सगळ्या अभंगामध्ये काही ना काहीतरी तत्व आहे. कुठलं ना कुठलं तरी शास्त्राला सोडून एकही वचन नाही, हे मला सांगायचं बरं का. सुचलं म्हणून लिहिलं असं नाही. तर ही प्रासादिक वाणी आहे. ईश्वराच्या गुरुच्या अनुग्रहानं अनुग्रहित होऊन पूजनीय बाबांच्या तपस सामर्थ्यानं त्यांच्या बुद्धीतून हे व्यासमतीतून ज्याप्रमाणे महाभारत तयार झालं. आई माऊलीनं रवी लावावी, रवी लावून त्याचं मंथन केल्यानंतर लोणी यावं आणि लोण्याचं तूप असतं महाराज, त्या तुपाला भाव 1000 रुपये. नीट आहे का. मग एवढं मोठं अनुपमेय जे लोणी आहे, त्या लोणी मिळवण्याकरता किती सायास करावे लागतात. साधू संतांनी हे वेदांत शास्त्राचं तत्वज्ञान या मराठी भाषेमध्ये आणलं ज्ञानेश्वरीच्या रूपानं. ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि त्या ज्ञानेश्वरीला की कळणं दुरापास्त झालं म्हणून तुकोबारायण नाथ महाराजांनी त्याचंही भाषांतर शुद्धीकरण करून त्याचं भागवतात रूपांतर केलं. त्या नाथ भागवताचे 1000 पारायण तुकोबारायांनी केले. त्या तुकोबारायांच्या वचनानं देखील आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडत नाही हे जाणून गुरुवर्य बाबांनी अवतार घेतला आणि एवढं मोठं वेदांताचं तत्वज्ञान, भगवंताचे वाक्य आजच्या अभंगातून गीता सांगितली. काय ऐकलं आपण आता? भगवंताचीच गीता आहे. बाबा श्री भगवान वाच, हे आपल्याला पटते. श्री भगवान वाच पटते, पण त्या श्री भगवान वाच मराठीत काय होतं? श्री भगवान वाच हे झालं संस्कृत. आता संस्कृतच काही कळत नाही लोकांना. आता सगळं इंग्लिश मीडियम झालं. मुलगा इंग्लिश बोलायला लागलं की माणसं कॉलर टाईट करतात. श्री भगवान वाच म्हणजे भगवान म्हणे, काहीच नाही, दुसरं काहीच नाही. श्री भगवान वाच म्हणजे भगवान म्हणे. स्वतः भगवान कृष्ण 1000 वेळा म्हणला त्याच्या आयुष्यामध्ये की मी देव आहे. किती लोकांनी मानलं कृष्णाला? किती लोकांनी मानलं? त्या शिशुपाळानं त्याला 100 शिव्या दिल्या. शिशुपाळानं, दुर्योधन काय पूजा करत होता कृष्णाची? पकडा नाही म्हणे याला गोळ्याच्या काट्याला. दुर्योधनाला कृष्ण देव दिसला नाही, कोणालाच दिसला नाही. मग स्वतः भगवंत जर सांगून कळत नाही लोकांना, त्याच्याही आयुष्यामध्ये हे दिवस आले की त्याला देव होण्याकरता इथून जावं लागलं. म्हणजे काय स्वतः श्री भगवान वाच हे आपण आता मान्य करतो. हे काय आहे? हा भाव आहे बरं का. इथे जे बोलण्याचं धाडस केलं हा आपला सगळ्या भक्त मंडळीचा भाव, चित्तातला हा अपार प्रेमा. त्यामुळे इथे बोलावंसं वाटलं की ही गाथा म्हणजे श्रुतीचाच अनुवाद आहे. श्रुतीला सोडून कुठलंही वाक्य या गाथेमध्ये नाहीये. आणि अशा प्रकारचा हा अभंग आपण सेवेकरता या ठिकाणी घेतला होता. या अभंगातून याचा खरा भाव गुरुवर्य बाबांच्याच मुखातून आपण श्रवण करावा. मी बालक बोबडा बोली का वाकुडा चुका पाहुली ते चोज करून माऊली रिधी देवी. एकच सांगावं असं वाटतं की बाबा म्हणतात शरणाला भगवान ऐसे सांगावे साधन. गुरुला शरण जाणं
हे फार 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 आणि फार हा शब्द फार वेळा लिहावा असं म्हणतात की शरण गेल्याशिवाय गुरु ज्ञान सांगत नसतात. म्हणून गुरु रे बाबा आपल्याला सांगतात की मी सद्गुरु रे बाबा म्हणतात शरण आला भगवान ऐसे सांगावे साधन तोची मंत्र माझावे जेणे विठ्ठल सुखावे इदम अथर्व शीर्षम अशिष्यायम न देयम. जो शिष्य आहे त्यालाच हे ज्ञान द्यावं हा भाव आहे. अर्जुन हुशार होता, ज्ञाता होता. कदाचित तो राजा जरी होता पण त्याला कळत होतं, अर्जुनाला कळत होतं. अर्जुन म्हणतो शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे. अहम ते शिष्य माम शाधी त्वाम प्रपन्नम. सोहम भगव शोचामी. मी या शोकानं तप्त झालो आणि यातून निवृत्त होण्याकरता मी तुम्हाला विचारतोय. कसं विचारतो? अन्यायानं नाही. अन्यायानं विचारणारे लय लोक आहेत. रावण पडल्यानंतर रामप्रभू म्हणले गड्या लक्ष्मणा, आपल्या बापानं आपल्याला राज्यावर बसायच्या आधीच गुरुच्या घरी गेलो, लग्न झालं आणि लग्न होत नाही तर राजगादीचा आपल्याला प्रयोग होणार, तो होण्यात आलो. काय म्हणतात त्याला, राजनीती आपल्याला माहितच नाही. मग आता रावण नीतिज्ञ होता, राजनीतीचा तज्ञ होता. म्हणे त्या रावणाला विचार. लक्ष्मण टाईट. लक्ष्मण गेला रावणाच्या रावणा, हे रावणा राजनीती कशाला म्हणतात सांग. बाबा सांगतात रावण मरत होता, त्याच्या तोंडातून रक्त, सगळ्या अंगातून रक्त वाहत होतं, तडफडत होता. असं पाहिलं जरा, कोण रे तू? ज्या रामानं तुला धाराशाही पाडलं त्याचा भाऊ लक्ष्मण आहे का? जा म्हणे तुझ्या रामाला विचार कसं पुसत असतात, कसं पुसतात. तेव्हा तो गेलो लक्ष्मण रामाकडे. काय रे म्हणे, सांगितली राजनीती? नाही म्हणे. काय झालं? तो म्हणतो कसं पुसत असतात, तू रामाला विचार. म्हणे तू काय केलं? सांगितलं. अरे म्हणे वेड्या, त्यांच्या चरणाची पूजा करायची. समेतपान श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुमेवा विगच्छेत. त्याच्या चरणावर लीन व्हायचं आणि लीन होऊन आता हे करा वाटे गुरुराया नका मज पाया दूर सारू. भगवान म्हणे मी तुम्हासी शरण करुणी समर्पण सर्व भाव. करुणी समर्पण सर्व भाव. अनंता जन्मीचे पुण्य साठविले तुमचे जोडले चरण. तुमचे जोडले चरण. असं त्यांना विचारावं. मग अर्जुन जातो, लक्ष्मण जातो, रावणाला विचारतो. रावण नंतर त्याला राजनीती सांगतात. ही आहे विचारण्याची. शरण आला भगवान ऐसे